हरिओम. आज गुरुवार 13 फेब्रुवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. नामाचे त्रिकाला बाधित श्रेष्ठत्व. नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे. शुद्ध परमात्म स्वरूपाच्या अगदी अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच. नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते. अनेक रूप घडवणं, ती मोडणं, नवीन तयार करणं, पण आपण स्वतः मात्र मूळ स्वरूपात राहणं, ही केवढी विलक्षण लीला आहे. खरोखर मी तुम्हाला काय सांगू, बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे. अजून नामाचं महात्म्य संपत नाही. नामाचं महात्म्य सांगून संपलं तर भगवंताचं भगवंत पण लटकं झालं असं समजावं. जो नामात मीपणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महात्म्याची कल्पना आली. असा पुरुष नामाविषयी मौन तरी धरील, कारण त्याचे महात्म्य कोणालाच सांगता येणार नाही, किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचं महात्म्य सांगत राहील, कारण ते कितीही सांगितलं तरी संपणार नाही आणि कितीही ऐकलं तरी तृप्ती होणार नाही. नामाने सर्व पापे नाहीशी होतात. भगवंताला विसरणं हे सर्वात मोठं पाप आहे. नामाने भगवंताचं स्मरण होतं. नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. कसं ते पहा. वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी 4 वेदांचा अभ्यास करणं जरूर आहे. त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नामाला श्रम नाहीत. दुसरं, वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही, पण नाम कुणीही घ्यावं. वेदांच्या मंत्रांचा आरंभ ओंकारानेच होतो, म्हणून वेदारंभी देखील नामच आहे. नाम हे तीर्थ यात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती सगळ्या गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देतं. पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचं जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेलं असं म्हणावं. नाम घ्यावं अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणं जरूर आहे. नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे. सत म्हणजे भगवंत, त्याच्याकडे नेणारं जे कर्म तेच सत्कर्म. इतर कर्म आडवळणाने भगवंताकडे नेतात. नाम हे साक्षात भगवंताकडे पोचवतं. नामाने भवरोग नाहीसा होतो. भव म्हणजे विषय. विषयांची आसक्ती असणं हा सर्व रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताचं प्रेम लागतं आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात, कारण या दुःखाचं मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे ना, आणि नामाने ते आपोआप सुटते, म्हणून दुःख नाहीसं होतं. शिवाय भगवंत हा आनंद स्वरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की दुःख त्या ठिकाणी कसं राहू शकेल. प्रत्येक मनुष्याने भगवंताचं नाम घ्यावं, त्याचं ध्यान करावं, त्याच्या स्मरणात राहावं आणि आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.